अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून मातोश्रीत बाळासाहेबांच्या खोलीत नेमकं काय ठरलं हे उद्धव ठाकरेंनी TV9च्या मुलाखतीत सांगितलंय। त्यानंतर फडणवीसांनीही गौप्यस्फोट केलाय। त्याच बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहांसमोरच उद्धव ठाकरेंनी यू टर्न घेत असल्याचं मला सांगितलं असा दावा फडणवीसांनी केलाय। पाहूयात TV9चा स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून अमित शहांनी बाळासाहेबांच्या खोलीमध्ये काय म्हटलं, नेमकं काय ठरलं होतं याचा खुलासा TV9च्या मुलाखतीमध्ये केला। त्यावर फडणवीसांनी सुद्धा नवे गौप्यस्फोट केले। अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द कुठून आला आणि अमित शहा मातोश्रीवर येण्याआधीच कशी चर्चा थांबली हे सुद्धा सांगितलं। मला खरं सांगू का, मला दोनच शंका आहेत। एक तर उद्धवजी भ्रमिष्ट झाले आहेत किंवा ते खोटं बोलतात किंवा दोन्ही गोष्टी एकत्रित आहेत। याचं कारण सांगतो। उद्धवजी आणि मी युतीच्या बोलण्या करत बसलो होतो। एक रात्र अशी आली की ज्या दिवशी सगळ्या बोलण्या संपल्या आणि अचानक उद्धवजी म्हणाले, आम्हाला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हवं आहे। मी त्यांना म्हटलं की हा माझा मॅन्डेट नाही आहे, वरचे ठरवतील, वरचे जे ठरवतील ते मला मान्य असेल। त्यानंतर रात्री 1 वाजता ते मला म्हणाले, मी त्यांच्या कानावर टाकलाय। मी रात्री 1 वाजता अमित भाईंना फोन लावला। म्हटलं आम्ही बसलोय आणि ते म्हणतात की 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद तुमच्याशी बोलणं झालंय। ते म्हणाले, माझ्याशी असं बोलणं झालेलं नाही आणि आपण हे देऊ शकत नाही। तुम्ही त्यांना सांगा की तुम्हाला उपमुख्यमंत्री पद देऊ, अजून काय तुम्हाला मिनिस्ट्रीज वाढवून पाहिजे ते आम्ही तुम्हाला देऊ, पण मुख्यमंत्री पद काही देता येणार नाही। आम्ही पुन्हा बसलो। मी त्यांना सांगितलं की माझ्या पक्षाला हे काही मान्य नाही आहे, आम्ही 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देऊ शकणार नाही। पण ते म्हणाले की मग मला ही बोलणी पुढे न्यायची नाही। म्हटलं काय हरकत नाही। आम्ही दोघंही तिथनं बोलणी तोडून आपापल्याकडे परत गेलो। 3 दिवस काहीच झालं नाही। 3 दिवसांनी एक मध्यस्थ होता, त्या मध्यस्थामार्फत त्यांनी निरोप पाठवला की एकदा पुन्हा आपल्याला बसलं पाहिजे। ठीक आहे, पण आम्हाला काही गोष्टी अजून जर तुम्ही देऊ शकलात तर आपल्या या बोलण्या पुढे जाऊ शकतील। चर्चा थांबल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे यांनीच मध्यस्थाद्वारे मेसेज पाठवला आणि पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं फडणवीसांनी सांगितलं। तसंच उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला। अमित शहा यांच्या समोर उद्धव ठाकरेंनी मला मी युटर्न घेतो असं सांगितलं आणि शिवसैनिकांना काहीतरी मिळाल्यासारखं वाटेल असं पत्रकार परिषदेमध्ये बोला हे उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं फडणवीस म्हणाले की ज्या वेळेला मी बघत होतो की बाळासाहेबांची प्रकृती आता, कारण डॉक्टर पण बोलले की आता प्रकृती थोडी हे होत चाललेली आहे, तेव्हा मी त्यांचा हात हातात घेऊन मी एक पुत्र म्हणून त्यांना वचन दिलं की मी एक शिवसैनिक मुख्यमंत्री करून टाकवेन। हे मी का सांगितलं की त्यांना पण कुठेतरी मला असं जाणवलं की मनात वाटत असेल की एवढं सगळं मी उभं केल्याचं पुढे काय होणार, आणि ती एक मी माझी जबाबदारी म्हणून मी स्वीकारली की मी शिवसेना पुढे नेईन। आणि हे मी जसंच्या तसं अमित शहानं सांगितलेलं। तेव्हा ते म्हणाले की ज्याच्या जागा जास्त येतील, म्हटलं तसं करू नका कृपा करून। त्याच्यामध्ये मग एकमेकात पाडापाडी होते। जे आता कोल्हापूरचं त्यांचे एक नगरसेवक बोलले, चंद्रकांत पाटलांनी आमची माणसं कशी पाडली, तर तसं करण्यापेक्षा आपण क्लिअर कट अंडरस्टँडिंग करू। 2.5 वर्ष 2.5 वर्ष तुमची असतील, मला काही हरकत नाही। 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेला, मला नाही शिवसेनेला दिली, तर म्हटलं आपण एक पत्र तयार करू। त्या पत्रावरती पक्षप्रमुख म्हणून माझी सही असेल, मुख्यमंत्री म्हणून जो मुख्यमंत्री शिवसेना करेल त्याची सही असेल, आणि वरती मसुद्यात शिवसेनेचा हा मुख्यमंत्री या तारखेला पद सोडेल, आणि ते पत्र तुम्ही होर्डिंग करून म्हटलं मंत्रालयाच्या दारावरती लावा, जर 2.5 वर्ष पहिली आम्हाला दिली तर। आता हे ठरलं होतं, ठीक आहे, फिर हम एक दुसरे को म्हटलं एक दुसऱ्याला आपण सांभाळू, कारण युती करायचीच आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही ब्ल्यू सीच्या प्रेसला गेलो। त्याच्यात देवेंद्रांचं म्हणणं आहे, कारण तेव्हा लोकसभेला 2-3 महिने होते, त्याच्यानंतर विधानसभा 4-5 महिन्यांनी येणार होती, तर आत्ताच म्हटलं जाहीर करायची काही गरज नाही। तर त्यांनी तरी सांगितलं की पदं आणि जबाबदाऱ्या यांचा समसमान वाटप। आता मुख्यमंत्री हे पदात येतं, मुख्यमंत्रीपद हे जबाबदारीत येतं, मग समसमान वाटपाचा अर्थ ज्याला मराठी कळतं त्याला तो कळला। आम्ही पुन्हा बसलो। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पालघरची जागा आम्हाला द्या आणि त्यासोबत विधानसभेच्या जागा आमच्या काही वाढल्या पाहिजेत, आणि मागच्या वेळेस आम्हाला 12च मंत्री मिळाले,
आम्हाला मंत्रिमंडळामध्ये जास्त मंत्री पाहिजेत, कॅबिनेट मंत्री जास्त पाहिजेत, जास्त पोर्टफोलिओज पाहिजेत. पण ठीक आहे, त्याची चर्चा करू. आणि म्हणाले हे सगळं आता अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे आणि त्यानंतर आपण प्रेस कॉन्फरन्स करू. प्रेस कॉन्फरन्स करायची असेल तर त्याच्या आधी अमित भाईंनी मातोश्रीवर आलं पाहिजे. म्हटलं काही हरकत नाही. मी अमित भाईंशी बोललो. अमित भाई म्हणाले ठीक आहे. त्याप्रमाणे गेलो, बसलो, काय नाश्ता पाणी केलं. मी सांगितलं, म्हटलं तुम्हाला ते आत बोलायचं होतं. दोघं आतमध्ये बसले. नंतर मला आत बोलवलं. आत बोलून मला काय म्हणाले, बघा देवेंद्र, मी युटर्न घेतोय. मी माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार. त्यामुळे आम्ही दोघेही बोलणार नाही. तुम्ही एकटं वक्तव्य करावं आणि वक्तव्य करताना शिवसैनिकांना असं वाटलं पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं मिळालं. त्यामुळे ही भाषा जी आहे हे समसमान करूचा अर्थ असं होता मंत्रिमंडळात त्यांना अधिकच्या जागा देणं. समसमान शेवटी त्यांनी जर जागाच 120 126 मागितल्या होत्या तर आमच्या वेळेस त्यांना मंत्रिपदं मिळणार नव्हते, पण रेशिओत त्यांना मंत्रिपदं द्यायचे, त्यांना चांगले पोर्टफोलिओ द्यायचे. अशा प्रकारची चर्चा झाली. त्यानंतर काय बोलायचं ते आमची सगळी इज्जत राहिली पाहिजे. मी युटर्न का घेतला तर काहीतरी मिळवलं असं वाटलं पाहिजे. हे शब्द मी एक शब्द खोटा सांगत नाही यातला. होय, मी युटर्न घेतलाय. तिथे म्हणाले, खोलीत म्हणाले की मी इतकी टोकाची भूमिका घेतली होती आणि आता मी युटर्न घेतलाय. त्याच्यामुळे तुमच्या वक्तव्यात नीट येऊ द्या. मी त्यांना ते बोलून दाखवलं. मग ते म्हणाले की 2 मिनिटं थांबा. वहिनींना बोलवलं. वहिनींसमोर पुन्हा रिहर्सल झाली. पुन्हा ब्ल्यू सी मध्ये काय बोलायचं ते मी बोलून दाखवलं. मग तेच हिंदीमध्ये बोलून दाखवलं. मग ते म्हणाले की ठीक आहे. आता जर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिलाच होता तर मग त्यांनी जाहीर सभेतून का सांगितलं नाही, हे आतापर्यंत अमित शहा आणि फडणवीस विचारत होते. पण TV9च्या मुलाखतीमधून त्यावर उद्धव ठाकरे बोलल्यानंतर आता 5-6 वर्षांनी सुचलं का, असा सवाल फडणवीसांनी केला. त्यांना अनेक वेळा आपण विचारलं की तुमच्या समोर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली होते आहे असं सांगितलं, तुम्ही टाळ्या वाजवल्या. तुम्ही स्वतः सांगितलं देवेंद्र फडणवीसांच्या ते मुख्यमंत्री पदाचे आमचे उमेदवार आहेत, वारंवार सांगितलं. आजपर्यंत त्याचं उत्तर देऊ शकत नव्हते. काय मला माहिती आहे. आज नवीन उत्तर शोधून काढलं त्यांनी. आपण ते उत्तर बघूया. गरज नाही आहे. गरजच नाही आहे. मला माहिती आहे. आता तुम्हाला जे उत्तर आज त्यांनी दिलं 6 वर्षात का नाही दिलं, माझा तुम्हाला सवाल आहे. 6 वर्षात हे उत्तर का नाही दिलं? कारण खोटं बोलायला रोज नवीन खोटं बोलावलं, रोज नवीन बहाणे शोधून. माझं काहीच चेंज, देयर इज नो चेंज इन 6 years. आय हॅव नॉट चेंज माय. सुरुवातीची 2.5 वर्ष भाजपची होती आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्यामुळे आपण जाहीर सभेमधून बोललो नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मग त्यावेळी माझा फोन का घेतला नाही, असा सवाल फडणवीसांनी केला. तरी पण ते म्हणतात ना की मी सभेत तुम्ही का त्याचा हे नाही केला, ज्यावेळेस सभा व्हायच्या त्यावेळेस मग तुम्ही का ऐकून घेतलं. बघा, हे 5 वर्षात एक तर आधी तुमचा मुख्यमंत्री होईल किंवा माझा होईल. आधी तुमचा होत असेल मला काही हरकत नव्हती. त्याच्यामुळे तुमचा होईल बोलला, ठीक आहे ना, आपले ठरले 5 वर्षात 2.5. जर तुमचा होणार असेल मला काही हरकत नव्हती. साहेब ते बोलतात की 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री अगोदर तुमचा ठरला. आता हा खोटेपणा कसा आहे सांगतो. समजा असं होतं ना, मग यांनी फोन का नाही उचलला माझा. समजा असं होतं की 2.5 वर्षाचा पहिला मुख्यमंत्री मी, 2.5 वर्षाचे ते, फोन का नाही घेतला, चर्चा का नाही केली. अरे 5 वर्ष तुम्ही माझ्यासोबत राहिला, तुम्ही फोनवर हे तर म्हणू शकला असतात, कमीत कमी हे म्हणू शकला असतात, नाही देवेंद्रजी तुमच्यावर राहायचं नाही मला, हे तर म्हणू शकला असतात. आपण 2.5 वर्षांचा शब्द दिलाच नाही, हे भाजपकडून नाकारलं जाते. पण आई वडिलांसह उद्धव ठाकरे तुळजाभवानीची शपथ घेत आहेत. TV9च्या मुलाखतीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंनी त्याचा उल्लेख केला होता. तुम्ही सुरुवातीलाच आता या प्रश्नाच्या उत्तर देताना बोलले की इथे मातोश्रीत शब्द दिला होता, बाळासाहेबांच्या खोलीत. त्याच्याबद्दल लोकांच्या याच्यात ते बोलतात नाही, तुम्ही बोलतात शब्द दिला होता. बरं ठीक आहे. एक साधं तुम्हाला परिमाण सांगतो. 2014 आणि 2019ला परत एकदा त्या मुद्द्यावर येतो. अशी कोणती गोष्ट मोदींनी सांगितली होती, शहाने सांगितली होती, पूर्ण केली. अच्छे दिन आले नाही, 15 लाख आले नाही, रोजगार मिळाला नाही, महागाई कमी झाली नाही. मग कोण खोटं बोलतंय लोकांना कळतंय ना. म्हणजे तुम्ही बोलताय तो जुमला होता बाळासाहेबांच्या खोलीत दिलाच होता तो.
असंच म्हणायचं ना तुम्हाला? असं म्हणजे हेच म्हणायचं आहे मला. आणि मी आईवडिलांची शपथ शिवाजी पार्कवर घेतलेली आहे आणि आई तुळजाभवानीची शपथ, ज्या जय भवानीवरती ह्या तथागतित भोंदू हिंदुत्ववाद्यांनी आक्षेप घेतला आहे, त्या जय भवानी तुळजाभवानीची सुद्धा मी शपथ घेतलेली आहे. आणि हे खोटं कोण बोलतंय हे लोकांना कळले. 10 वर्ष खोट्यातच गेलेत आपले. असं आहे, म्हणून तर मला दुःख वाटतं. सगळं खरं माहिती असताना मला ते ज्यावेळेस तुळजाभवानीची शपथ घेतात त्यावेळी मी देखील स्वतःला विचारतो की काय झालं यांना? सत्तेकरता पदाकरता इतकी लाचारी? त्यांना सगळं माहिती असताना अशी शपथ ते घेत आहेत. कुठेतरी मला असं वाटतं की मनाला उत्तर त्यांना द्यावं लागेल आणि आरशासमोर उभे राहून जेव्हा आपला चेहरा पाहत असतील त्यावेळेसही ते स्वतःला विचारत असतील की मी नेमकं काय करतोय. पुढच्या 6 महिन्यामध्ये पुन्हा विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत. पण अजूनही 2019च्या निवडणुकीआधी बाळासाहेबांच्या खोलीमधल्या बोलणीवरून अजूनही खलबतं सुरूच आहेत. ज्या 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरून युती तुटली, पुढे शिवसेनेतही फूट पडली, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या मुलाखतीमधून दोघांच्याही बाजू समोर आल्या. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.